रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी. आज परत मी चांगलं काहीतरी वेगळं दाखवतोय. आज जो फ्लॅट आपण बघतोय हा अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आता आपण एकदा दाखवला होता, पण त्यावेळेला बिल्डिंगला ओसी आलेली नव्हती, त्यावेळेला अंडर कन्स्ट्रक्शनचं होतं. आज मी जो फ्लॅट दाखवतोय ना, खरं तर हा फ्लॅट आपल्याकडे 100% अवेलेबल आहे. हायर फ्लोअरला अवेलेबल आहे, मिडल फ्लोअरचा फ्लॅट असणार आहे. फ्लॅट खूप सुंदर आणि खूप चांगला आहे. 3 BHK फ्लॅट असणार आहे. साधारणतः 1027 म्हणजे 1027 कार्पेट असणारा फ्लॅट आहे. हा फ्लॅट त्याच व्यक्तींनी घेतला पाहिजे ज्यांना अथांग निसर्गाची आवड आहे. खूप सुंदर असा निसर्ग आहे याची आवड आहे. ईस्ट वेस्ट घर असायला पाहिजे ते आहे. बाल्कनी घरामध्ये असायला पाहिजे ते आहे. कमीत कमी लोकांची सोसायटी असायला पाहिजे ते आहे. मला डिस्टर्ब नको, कोणाची मध्ये कोणाचा मला त्रास नको आहे ते इथं सगळं आहे. अशाच पद्धतीचं 2च विंगचं, ए विंग आणि बे विंग अशा 2च विंगचं एक प्रोजेक्ट आहे. महावीर स्क्वेअर नावाचं कॉम्प्लेक्स आहे. रिटायर्ड लाईफ आहे त्याच्यासाठी हा सुंदर असा डोंगर जो कायम तुमच्या डोळ्यात सुखावणारा आहे आणि डोंगरच बघायला मिळणार आहे. अशाच पद्धतीचा हा निसर्गरम्य वातावरणात असणारा हा 3 BHK आहे. त्याचं लेआउट कसं आहे, काय आहे ते मी आता छोटासा दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पण या 2च बिल्डिंगसाठी असणारं स्विमिंग पूल रनिंग आहे, क्लब हाऊस रनिंग आहे, ओसी आलेले आहे आणि अनयूज अनटच असणारा हा फ्लॅट असणार आहे. फ्लॅट ज्या वेळेला हा तसं बघितला, ज्या वेळेला चालू होतो त्यावेळेला आपण आता बाहेरनं आतमध्ये येऊ. सगळ्यात पहिलं तर ज्या वेळेला आपण फ्लॅटच्या आतमध्ये येणार आहोत त्याच्या अगोदर जर बघितलं तुम्ही तर ह्या साईडला तुम्ही बघा, ह्या साईडला लिफ्ट आहेत, तिकडे खूप एक दुसरीकडे फ्लॅट आहे, ते 2 फ्लॅट तिकडे आहेत, समोर 2 फ्लॅट आहेत आणि आपला हा एक फ्लॅट असणार आहे. ह्या फ्लॅटला जर जागा बघितली तर एवढी मोठी जागा ही आपलीच आहे. आणि ज्या वेळेला आपण आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेला हा फ्लॅट वेस्ट फेसिंगचा असणार आहे, म्हणजे पश्चिम दिशा आणि बाहेर पडताना पूर्व दिशा अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. फ्लॅटमध्ये आपण एंट्री इमिडिएट केल्यानंतर असं मोठं आणि चांगलं प्रशस्त किचन तुम्हाला भेटणार आहे. ते किचन तुम्ही बघा. आणि ज्यावेळेला किचनच्या ड्राय बाल्कनीमध्ये आपण जाणार आहोत तर इथे तुम्हाला ड्राय बाल्कनीतनं जरी आलात
तर तुम्हाला हा निसर्ग इकडनं ह्या साईडला दिसतो. अधिक तुमची ही पार्किंगची वेगळी बिल्डिंग आहे. तुमच्या गाड्या सगळ्या पार्किंगमध्ये इथे पार्क होतील अशा पद्धतीची ही पार्किंग आहे. अधिक ह्या पद्धतीचं तुमचं ड्रायच्या नंतर हे किचन, आणि किचनच्या नंतर आपण ज्यावेळेला बाहेर येणार आहोत, बाहेर आल्यानंतर आपण ह्या साईडला येऊ त्यावेळेला एक साईडला हे बेडरूम असणार आहे. हे बेडरूम जर बघितलं तर बघा, हे बेडरूमची साईज बघा. बेडरूमची साईज जर बघितली तर खरोखर खूप मोठी आणि चांगली बेडरूमची साईज आहे. आणि विशेष म्हणजे बेडरूममध्ये सुद्धा बाल्कनी आहे. आणि ह्या साईडला जर तुम्ही आलात तर इकडं तुमचं बाथरूम, वॉशरूम काय म्हणाल ते तुम्ही म्हणाल तसं. आणि त्या साईडला जर इकडे आलात तर परत इथे तुम्हाला ड्राय बाल्कनीचा स्पेस इकडे ह्या मास्टर बेडरूममध्ये पण उपलब्ध आहे. याचं फक्त हे आहे की ठाणा स्टेशनपासून याचं जे अंतर आहे साधारणतः 6.5-7 किलोमीटर अंतर असणार आहे. आणि मानपाडा हे लोकेशन असणार आहे. सध्या आज तुम्हाला येण्याबद्दल असं वाटतं की थोडंसं दूर येणं जाणं आहे, पण येणाऱ्या काळामध्ये जो बोरिवली टू ठाणे टनल आहे त्याचं तुम्ही फ्लॅट जरी बघायला आलात तर त्यावेळेला तुम्हाला दिसेल की त्याचं काम चालू आहे. तर ह्या बेडरूमची असणारी एवढी मोठी बाल्कनी आहे. इथे जर तुम्ही पुढं बघितलं तर मला असं वाटतं बाल्कनी आपण थोडीशी पुढं पण घेऊ शकतो. सब्जेक्ट टू हे काढून पुढं जर लावलं तर तुम्हाला तेही करता येऊ शकतं. आणि परत तुमच्या ह्या मास्टर बेडरूममध्ये या बेडरूममधनं पण तुमचा जो व्ह्यू आहे तो तुमचा डोंगराचा व्ह्यू तुम्हाला कंटिन्यू आहे. संध्याकाळचं ऊन, संध्याकाळची हवा ही तुमच्या घरामध्ये 101% येणार आहे. संध्याकाळचं पश्चिम दिशा असल्याकारणाने संध्याकाळचं ऊन, संध्याकाळची हवा तुमच्या हॉलमध्ये पण येणार आहे. अशा पद्धतीची ही बाल्कनी पण जर बघितली तर ही बाल्कनी तुमच्या हॉलची बाल्कनी आहे. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही बघितलं किचनला बाल्कनी, हॉलला बाल्कनी, बेडरूमला बाल्कनी, अशा सगळ्याच जर तुम्ही बघितलं सगळ्याच रूमला, सगळ्याच ठिकाणी ह्या फ्लॅटमध्ये बाल्कनी आहे. आता ज्यावेळेला आपण ह्या साईडला येऊ त्यावेळेला तुमचं हे कॉमन बेडरूम आहे. ह्या कॉमन बेडरूमला जरी तुम्ही बघितलं तर हे चांगल्यापैकी मोठं आहे. आणि ह्या साईडला परत आपल्याला कपाटासाठी म्हणा किंवा अलमारीसाठी म्हणा किंवा तुमच्या ही जागा तुम्हाला त्यासाठी वापरात येणार. आणि तुमची ही परत स्लायडिंग विंडो, आणि इथे तुम्हाला परत इथे जर बघितलं तर तुमची ह्या बाल्कनी परत तुम्हाला 3 फुटाची बाल्कनी जवळजवळ ह्या साईडला पण मिळते. आणि परत तुम्ही ह्या निसर्गाच्या आनंद याच्यात रमू शकता निसर्गाला बघत. आणि आत्ता तर पावसाळ्याचा सीझन आहे त्यामुळे बघा किती हिरवळ आणि किती सुंदर असा हा फ्लॅट तुम्हाला इथे बघायला मिळतो. आणि ज्यावेळेला कॉमन बेडरूमच्या अपोजिटला आपण कॉमन वॉशरूमला येणार आहात तर हे कॉमन वॉशरूम आहे. जॅग्वारचं कॉलियरचं फिटिंग आहे. आणि परत इथे पण तुम्हाला परत एक ड्राय बाल्कनी तुम्हाला ह्या बाथरूमला सुद्धा दिलेली आहे, कॉमन बाथरूमला सुद्धा. आणि मग आपण आता शेवटचा बेडरूम आपला राहतो, आपण त्या साईडला जाऊन बघू. ह्या साईडला जर आपण आलो तर इमिडिएटली ज्यावेळेला तुमचं हे बेडरूम चालू होतं इथे चांगलं मोठं असं बाथरूम किंवा वॉशरूम इथे चांगल्या पद्धतीचं आहे. हा फ्लॅट आपला अनयूज केलेला फ्लॅट आहे. 1027 याचा कार्पेट असणार आहे. आणि हे बेडरूमच्या ह्या साईडला आपण आलो की तर परत तुम्ही इथे वॉर्डरोब लावू शकता. बाकीचा बेड वगैरे तुम्ही इकडे सगळं व्यवस्थित सेट केल्यानंतर परत तुम्हाला तुमच्या ह्या बेडरूमला सुद्धा मोठीची मोठी म्हणजे वापरात येणारी, स्टँडिंग नव्हे वापरात येणारी बाल्कनी परत तुम्हाला इथे मिळेल. आणि परत तुमच्या ह्या बेडरूममधनं तुम्हाला असणारा हा अथांग असा डोंगर, जो येऊरचा डोंगर असणार आहे तो दिसेल. ह्याच्यानंतर भविष्यात कन्स्ट्रक्शन कुठं होणार नाही कारण ही शेवटची भिंत आहे. हे बघा ही शेवटची भिंत आणि एवढंच एक छोटंसं कॉम्प्लेक्स, ह्याच्यात सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही जर इकडे बघितलं तर तुम्हाला इकडे पक्षी प्राणी बघा, तो कावळा बसलेला आहे झाडाच्या ह्याच्यावरती. अशा पद्धती बघा कावळा दिसतोय समोर त्या वाळलेल्या झाडावरती. बघा कावळ्यांचा आवाज, चिमण्यांचा आवाज. सकाळी तुम्हाला चिमण्या उठवणार आहेत. इकडले पक्षीच उठवणार, पशु नव्हे पक्षी. तुम्हाला असं वाटत नाही तर आतमध्ये काही येत आहे तर इथे येण्याचा काही दूरपर्यंत काही संबंध नाही कारण लोक ह्या जंगलामध्ये सकाळचं वॉकिंगला जातात. अशाच पद्धतीचा हा 3 BHK मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. ह्या बिल्डिंगला ओसी आलेली आहे. जर एखाद्याला निवांत राहायचं आहे त्यांच्यासाठी हा फ्लॅट खूप सुंदर आहे. याची किंमत जी आपण ठेवलेली आहे 2,05,00,000 ऑल इन्क्लुझिव्ह असणार आहे. त्याच्यात परत आपण थोडंफार कमी करण्याचा नक्की प्रयत्न करू शकतो. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. मी फ्लॅट खरोखर मनातनं दाखवायचा प्रयत्न करतो. मार्केटिंगच्या हिशोबाने मला फ्लॅट दाखवायचे नाही आहे. तर मला असं वाटतं की लोकांना फक्त आपल्याकडे काय काय आहेत, ठाण्यात घरं कशा आहेत, चांगल्यात चांगलं मला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. माझ्या चुका समजून घ्या, माझ्या चुका तुमच्या पदरामध्ये घ्या. मला जे काय चुका होतात त्या तुम्ही मला माफ करा त्याबद्दल. पण फक्त मला सबस्क्रायबर्स आणि माझ्या जास्तीत जास्त घरं तुम्ही नक्की बघा. गरज वाटल्यास मला फोन करा, मी ते घर नक्की दाखवणार.
तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.